श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूप पवित्र मानले जाते. या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाही. तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणी तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दरिद्री राहत नाही, तो कधीच गरीब राहत नाही. असा मनुष्य एखादे घोर पाप करूनही नरकामध्ये जात नाही. तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आज आपण या कथेमार्फत जाणून घेऊया. एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते, हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, मग तरी सुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता? तुळशी झाडाला नित्य नेमाने तुम्ही जल अर्पण का करता? या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्त्व मला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळस हे साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे. तुळशी मातेची नित्य पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात. तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छितो. या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका. देवी सत्यभामा म्हणते, हे प्रभू, मी ही कथा नक्कीच ऐकेन. तुम्ही मला ही कथा सांगा आणि मी तिला लक्षपूर्वक ऐकेन. भगवान श्रीकृष्ण कथा सांगू लागतात. पुरातन काळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण जन्माने तर ब्राह्मण होता, पण स्वभावाने अत्यंत नीच, क्रूर आणि मांसाहारी होता. त्याला वाईट व्यसनांचा मोह होता. त्याचं मन नेहमीच दुष्कृत्य आणि करण्यात रमलेलं असे. त्याला जुगार, मांसाहार आणि चोरी करण्याची सवय होती. त्याने आयुष्यात कधीच कोणतेही पुण्यकर्म केले नाही, कधीही शास्त्रांचे पठण केले नाही किंवा पूजा अर्चा केली नाही. त्याचे मन नेहमी दुसऱ्यांच्या धनावर असायचे. तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वैश्यांसोबत ते पैसे उडवायचा. अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण आपले संपूर्ण जीवन पाप करण्यात व्यतीत करत होता. त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचे नाव घेतले नाही किंवा कोणत्याही देवी देवतांची पूजा केली नाही. अशा पापी वृत्तीने त्याने अनेक वर्ष घालवली. काही काळानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो. त्या नगराजवळून नर्मदा नदी वाहत असते. त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे. त्यानंतर तो ब्राह्मण त्या नदीकिनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो. त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न असायचे. तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्या सोबतच थांबला. त्या विद्वान ब्राह्मणासोबत थांबून त्याला सुद्धा श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची. तो त्या ठिकाणी एक महिना थांबला. त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले. तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला. तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होते. तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा. त्याच्या मनात कोणताही विचार नव्हता की तो काय करत आहे. तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे. ब्राह्मणाचा मृत्यू आणि यमदूतांचे आगमन झाले. आता एका दिवशी तो त्या आश्रमात होता आणि झोपला होता. तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला. त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि तुळशी जळ टाकले. त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजले की त्याचा मृत्यू झालाय. त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात जाऊ लागले. रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला, हे यमदूतांनो, तुम्ही मला कुठे घेऊन चाललात? माझा मृत्यू कशामुळे झालाय? तेव्हा यमदूत म्हणाले, अरे दृष्ट ब्राह्मणा, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पापे केली आहेत आणि तुझ्या या पापामुळेच तुला एका सापाने दंश केलाय आणि तुझा मृत्यू झालाय. आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत. तिथे यमदेव तुझ्या पापकर्माचा लेखाजोखा पाहणार आहेत आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवतील. यमलोकातील न्याय. त्यानंतर तो ब्राह्मण
जोरजोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूतांजवळ क्षमायाचना करू लागला. परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडी सुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन आले. आणि जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजांच्या समोर पोहोचले, तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सर्व लेखाजोखा काढला आणि यमराजांना म्हणाला, हे महाराज, या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच केले आहे. याने कोणतेही पुण्याचं काम कर्म हे केले नाही. हा तर मोठा पापी आहे. याला ताबडतोब नरकात टाकायला हवे. तेव्हा यमराज म्हणाले, हे दूत, जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या. यमराजाच्या आज्ञेचे पालन करत ते दूत हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात घेऊन गेले. त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरले होते, ज्यामधील तेल उकळत होते. त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले, परंतु जसा तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलामध्ये पडला, ते तेल एकदम थंड पडले. या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटले. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं. त्या यमदूतांनी त्यापूर्वी अशा कित्येक पापी लोकांना या उकळत्या तेलामध्ये टाकले होते. त्या तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफडायचे, परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलामध्ये पडला, तसं ते तेल अचानक शांत आणि थंड झालं. हा सर्व प्रकार पाहून यमदूत धावतच यमराजांकडे गेले. यमराज आणि देवर्षी नारद मुनींचा संवाद आहे. यमराजाने विचारले, हे दूत, काय झालं? तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत का येत आहात? तेव्हा एक दूत म्हणाला, हे यमराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितलं होतं, जसा आम्ही त्याला त्या नरकात टाकलं, त्या क्षणी नरकातील अग्नी विझले आणि ते उकळणारे तेल सुद्धा शांत झालं. तेव्हा यमराज म्हणाले, हे दूत, ही तर खूप विचित्र घटना आहे. असं तर पूर्वी कधीही झालं नाही. यमराज विचार करत असतानाच तिथे देवर्षी नारद मुनी येतात आणि नारद मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात. ते त्यांना प्रणाम करून स्वागत करतात. यानंतर यमराज नारद मुनींना म्हणतात, हे देवर्षी, तुम्ही योग्य वेळेवर आलात. आम्ही आज एक मनात अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे, परंतु जसा तो त्या तेलामध्ये पडला, ते तेल शांत झाले. नारद मुनींचे उत्तर आणि ब्राह्मणाचे उद्गार. तेव्हा देवर्षी नारद मुनी यमराजाला म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे, तो त्या नरकात टाकण्यास योग्य नाही. कारण त्या ब्राह्मणाद्वारे नकळत असं कर्म झालं आहे जे या नरकाचे नाश करणारे आहे. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो, त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो. आणि या ब्राह्मण तर पूर्ण 1 महिना भगवान विष्णूंच्या भक्तांसोबत राहिला आहे. या ब्राह्मणाचे आश्रमात राहून नित्य नेमाने तुळशी मातेला जल अर्पण केले आहे आणि म्हणूनच तो खूप मोठा पुण्यवान बनला आहे. याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत. हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे. या ब्राह्मणाने नकळतपणे इतके पुण्य कमावलं आहे की पूर्ण आयुष्यात सुद्धा एखाद्या मनुष्याला ते प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका. या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहे, त्यासाठी त्याला एक फक्त दंड द्या की त्याला नरकाचे दर्शन घडवा. ब्राह्मणाला नरक दर्शन आणि मुक्ती. देवर्षी नारद मुनींचे ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात. ते यमदूतांना आज्ञा देतात, हे दूत, या ब्राह्मण महात्म्याला घेऊन जा आणि सर्व नरकाचे दर्शन घडून आणा. यानंतर यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन त्याला घडवून आणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात. त्यानंतर त्या ब्राह्मणाला यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात आणि तो ब्राह्मण एक यक्ष बनतो. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे देवी, वनस्पतीमध्ये मला तुळस प्रिय आहे, महिन्यांमध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे, तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका सर्वात प्रिय आहे. म्हणूनच जो मनुष्य नित्य नेमाने तुळशी मातेची पूजा करतो आणि तुळशीला मातेला जल अर्पण करतो, तो मला सर्वात जास्त प्रिय आहे. अशा मनुष्याची कधी दुर्गती होत नाही, तो कधी नरकात जात नाही. ज्या घरामध्ये तुळशीचे झाड नेहमी हिरवे असते, त्या घरामध्ये सदैव सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये त्यांना अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादांमध्ये तुळशीपत्र असणे आवश्यक आहे. कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाहीत. म्हणून प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असले पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुंदरी अवश्य अर्पण करावी. नेहमी लक्षात ठेवा, तुळशीचे झाड हे चुंदरीशिवाय अपूर्ण असते. तुळशी फक्त एक झाड नाही, तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी आहे. तुळशी ही विष्णू पत्नी आहे
आणि म्हणूनच तुळशी मातेला चुंदरी अर्पण करणे आवश्यक आहे. यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. घरातील स्त्रिया नेहमी सौभाग्यवती राहतात. तुळशीचा विवाह सुद्धा अवश्य करावा. यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि त्यांचे सांसारिक जीवन अधिक सुखमय होते. तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नयेत. तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा झाडू ठेवू नये. या गोष्टीला पाप समजले गेले आहे. जिथे तुळशीचे झाड आहे त्याच्या आसपास मोठ्याने भांडणे सुद्धा घोर पाप समजले गेले आहे. तुळशीच्या जवळ पाणी भरलेले पात्र ठेवू नये. तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा दिवा लावतो तेव्हा तो दिवा विझल्यानंतर तिथून ताबडतोब काढून टाकावा. कारण तुळशीच्या जवळ विझलेला दिवा ठेवणे अशुभ समजले गेले आहे. ज्या ठिकाणी तुळशीचे झाड आहे ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवायला हवे. म्हणूनच नित्यनेमाने तुळशीच्या झाडाच्या सभोवताली स्वच्छता ठेवावी. तुळशीच्या झाडाच्या शेजारी शिवलिंग आणि गणपतीची प्रतिमा ठेवू नये. त्याप्रमाणे तुळशीच्या कुंडीत दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे झाड लावणे अशुभ समजले गेले आहे. तुळशीच्या झाडाच्या जवळ कपडे सुद्धा वाळवू नयेत. त्याचबरोबर तुळशीचे पान कधी नखाने तोडू नका. कारण यामुळे तुळशी मातेचा अपमान हा होत असतो. जर तुळशीची पाने सुकत असतील तर काही खाली पडत असतील तर कचऱ्यामध्ये टाकू नयेत. त्या पानांना तुळशीच्या मातीमध्ये दाबून नक्कीच तुम्ही ठेवले पाहिजे. आणि रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि तुळशी मातेला जल सुद्धा अर्पण करू नये. मात्र बाकीच्या दिवशी तुळशी मातेला न चुकता जल अर्पण करावे आणि संध्याकाळच्या वेळी एक दिवा तुळशीजवळ लावावा. नेहमी असे पाहण्यात आले आहे की स्त्रिया आंघोळ केल्यानंतर त्यांचे केस मोकळे ठेवूनच तुळशी मातेला जल अर्पण करतात. असे करणे चूक आहे. स्त्रियांनी नेहमी त्यांचे केस बांधून कपाळावर सिंदूर लावल्यानंतरच तुळशी मातेला जल अर्पण करावे. असे केल्यामुळे तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात तुळशी मातेचे झाड लावताना या गोष्टीची काळजी घ्यावी की त्यासाठी वापरली जाणारी माती दूषित नसावी. तुळशीच्या झाडासाठी स्मशानाच्या शेजारची किंवा घाणेरड्या ठिकाणाची माती वापरू नये. कारण त्यामुळे तुळशी माता नाराज होते आणि ती सुकू लागते. तुळशीचे झाड कधी घाणेरड्या ठिकाणी लावू नये. असे की बाथरूमच्या शेजारी घरातील तुळशीचे झाड कधीही सुकू नये. आणि जर घरातील तुळशीचे झाड सुकत असेल तर मग घरातील सुख समृद्धी नष्ट होते. कारण सुकलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास नसतो. शास्त्रानुसार मासिक धर्माच्या वेळी महिलांनी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नये आणि तुळशी मातेला स्पर्श करणे सुद्धा वर्ज्य समजले आहे. तुळशी मातेला आंघोळ न करता जल अर्पण करू नये. तसेच पायात चप्पल घालून तुळशीला जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी की ते जल तुमच्या पायांवर पडू नये. कारण असे झाल्यास तुळशी मातेचा अपमान होतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नित्य तुळशी मातेच्या दर्शनाने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि तुळशीपत्राच्या सेवनाने त्यांची सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे झाड नेहमी घराच्या समोर लावावे. तुळशीचे झाड पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे सर्वाधिक शुभ समजले गेले आहे. शास्त्रानुसार ज्या झाडापासून हिरव्या कळ्यांची उत्पत्ती होत नाही आणि ज्या झाडाला काटे असतात अशी झाडे तुळशीजवळ ठेवणे अशुभ मानले गेले आहे. शास्त्रामध्ये केळ्याच्या झाडाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जर तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ केळ्याचे झाड लावत असाल तर मग त्यामुळे तुम्हाला कित्येक पटींनी अधिक लाभ होतो. केळ्याच्या झाडांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे तुळशी मातेच्या शेजारी केळ्याचे झाड लावल्यास घरात सुख समृद्धी येते. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामेला तुळशीच्या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. तसेच घरात तुळशीचे झाड लावल्याचे काही नियम सांगितले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रेम आणि समर्थनामुळेच आम्ही तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करत राहू. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी.